अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ज्यांचे प्रश्न सेवा करूनही सुटत नाहीत त्यांनी स्वामींची ही एक सेवा करायची आहे. बघा, स्वामींची ही सेवा केल्यानं आपलं आयुष्य बदलायला नक्कीच सुरुवात होईल. सर्वप्रथम म्हणजे आता स्वामींचा प्रकट दिन येणार आहे आणि पुण्यतिथीसुद्धा नंतर येणार आहे. तर आपल्याला प्रकट दिनानिमित्त सेवा आपण सांगितल्यात त्या सेवासुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. तसेच आपल्याला या सेवेने आपल्या घरातील भांडणे, मुलं ऐकत नसणे किंवा इतर कुठलीही कारणं आपली पर्सनल घरामध्ये असतात ना, त्या कारणासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहे. म्हणजे स्वामींची ही एक सेवा आपल्याला करायची, जेणेकरून घरातील तुमच्या जे काही क्लेश असतील, वास्तुदोष असतील किंवा इतर कुठलेही काही असेल ना, त्या या सेवेने नक्कीच तुम्हाला फरक पडणार आहे. त्यामुळं ही सेवा कोणती करायची, कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की ही सेवा कशी करायची. तर आपल्याला बघा, ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे. कारण संकल्पयुक्त सेवा केली ना, आपण त्या सेवेशी बांधलं जातो. म्हणून आपल्याला कुठलीही सेवा करताना तुम्हाला संकल्पयुक्त सेवा ही करायची असते. आणि संकल्पयुक्त सेवा कशी करायची, तर आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता टाकायचे असतात, नंतर तुळशीचं पान टाकायचं आणि आपल्याला आपलं नाव गोत्र हे सांगायचं असतं. आणि तुम्ही कुठली सेवा करणार आहे, किती दिवसासाठी करणार आहे किंवा कोणत्या विषयी तुम्हाला काय पाहिजे त्याच्यासाठी करणार आहे हे तुम्हाला सांगायचं असतं. आणि ते आपल्याला पाणी आहे ना तामणात टाकायचं आणि ते आपल्या घरातील झाडाला तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे संकल्प हा करायचा असता. बघा, आता मी सेवा सांगणार आहे, तर आपण ही सेवा करायची आहे. तुमच्या घरात सर्वप्रथम काय, तर तुमच्या घरात स्वामींचा वास पाहिजे, म्हणजे स्वामींचं अधिष्ठान तुमच्या घरामध्ये पाहिजे. नंतर तुम्हाला ही 21 दिवसाची सेवा करू शकता. तुम्हाला जर फरक जाणवला नाही तर तुम्ही नंतर जास्तसुद्धा ही सेवा कंटिन्यू करू शकता. म्हणजे 11 दिवसाची, 21 दिवसाची संकल्पयुक्त ही सेवा आहे ना, त्यामुळे तुम्ही 108 दिवसाची सुद्धा सेवा करू शकता. हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम आपल्याला देवासमोर बसायचं आहे, संकल्प करायचा आहे आणि सगळं झालं की पहिल्या दिवसापासून आपल्याला सुरुवात करायची. तर पहिला हा गुरुवार असेल तर चांगला, नाहीतर तुम्ही कुठल्याही एखाद्या चांगल्या दिवसाला म्हणजे शुभ दिवस बघून सेवा ही करू शकता. सर्वप्रथम आपल्याला स्वामींचं स्तवन करायचं आहे, आपण अभिषेक करायचा आहे, पंचोपचारी पूजा करायची. सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, महाराजांचं जे आपण स्वामी स्तवन पहिल्या दिवशी म्हणायचं आहे. आपल्याला स्तवन हे रोज म्हणायचं आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही कुठलीही घरात नित्यसेवा जर करत असाल ना, तर सर्व अगोदर आपल्याला स्तवन हे म्हणायचं असतं, हे लक्षात ठेवा. पहिल्या दिवशीची सेवा. नंतर 2 अगरबत्त्या घ्यायच्या, आपल्याला प्रज्वलित करायच्या. त्या आपल्याला अगरबत्त्या लावून झाल्यानंतर आपल्याला तांब्यामध्ये काय करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेऊन स्वामी महाराजांच्या समोर बसायचे आणि तांब्या भरून आणि अगरबत्ती प्रज्वलित आहे ना तोपर्यंत आपल्याला मंत्र म्हणायचा आहे की महाराजांना जो शरण जातो त्याचं सर्व संकट नाश होतो. बघा, दत्त महाराजांनासुद्धा शरण जायचं आहे, स्वामी महाराजांनासुद्धा आपल्याला शरण जायचं आहे आणि तिथं आपण महाराजांचा जप करायचा आहे. तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचासुद्धा जप करू शकता, हे लक्षात ठेवा. पाण्याकडं बघून तुम्ही जप केला तर उत्तम, कारण आपल्याला पाण्याकडे बघून हा जप करायचा आहे. आणि जोपर्यंत त्या अगरबत्त्या म्हणजे संपत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला जप करायचा आहे. जास्तीत जास्त 30 मिनटं ते 40 मिनटं तुम्हाला ह्या जपासाठी लागू शकता, म्हणजे ह्या सेवेला. तर त्यामुळे बऱ्याच जणांचं प्रश्न हे मार्गी लागतात. बघा, ज्यांना लिहिता वाचा येत नाही, ज्यांना स्वामीचरित्र सारामृताचं 108 पारायण करायला जमत नाही, त्या महिलांसाठी ही सेवा खूप उत्तम आहे. कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद असते. त्यामुळे तुम्ही दत्त महाराजांचे नामस्मरण करा किंवा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे तर करू शकता. तर सेवा कुठली हे लक्षात ठेवा. सेवा काय सांगितली की हे जे काय आपण तारक मंत्राचे जसं अभिमान तीर्थ करतो ना, त्याच प्रकारे आपल्याला हे तीर्थ बनवायचं आहे. परंतु आपण इथं तारक मंत्र नाही तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणणार आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला ते पाण्याकडे बघून श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. आणि ते जे काय आपण रक्षा तिथं ठेवलेली होते ना, म्हणजे पडलेली अगरबत्तीची, ती थोडी किंचित आपल्याला पाण्यात टाकायची आणि सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायची. कारण आता कसं अगरबत्ती जरा केमिकल असतात ना, त्यामुळे किंचित तुम्ही टाका. राहिलेली तुम्ही तुळशी जवळ
किंवा तुळशीच्या ह्याच्यात तुम्ही ते टाकू शकता किंवा घरात तुम्ही टाकू शकता. नंतर आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे, कारण तुळशी मातापाशी आपण दिवा आवर्जून लावायचा असता. रोज न चुकता तुम्ही तुळशीपर्यंत तशी दिवा लावा. त्याने अर्धे विघ्न तर तुमचे दूर पळून जातात. त्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही अंधकार येत नाही. त्यामुळं तुळशीला दिवा तुम्हाला नक्कीच लावायचा आहे. मग तो तेलाचा लावा, तुपाचा लावा किंवा तिळाचा असेल तर सुद्धा तुम्ही तुळशीजवळ दिवा आपल्याला प्रज्वलित हा करायचा आहे. तर बघा, रोजचा नियम बनवा आणि तुम्हाला एकच सेवा करायची. आता सांगितले आहे ना, ती सेवा करायची. तसेच तुम्हाला दुसरी कुठलीही सेवा करायची असेल तर तुम्ही दुसरीसुद्धा सेवा करू शकते. एकच सेवा आहे, आपल्याला ही सेवा कंटिन्यू करायची. ही सेवा आपल्याला 21 दिवस 11 दिवस संकल्पयुक्त सेवा करताना तुम्ही किती म्हटणार ना, त्या दिवशीपर्यंत हे आपल्याला करायचे असते. हे लक्षात ठेवा. ह्याला बंधन काय म्हणजे नियम कोणते, तर ह्याला फक्त काय मासिक पाळी सुतक असेल तर आपण ती सेवा स्किप करायची. आणि एक म्हणजे ह्याला मांसाहाराचं काही बंधन नाही. तुम्ही सकाळी ही सेवा करू शकता आणि संध्याकाळी मांसाहार केला तरी काही हरकत नाही. म्हणजे ह्याला कुठलंही बंधन नाही. अशा प्रकारे ही सेवा तुम्ही दुपार संध्याकाळ किंवा तुम्हाला ज्यावेळेस टाईम भेटेल त्या टायमाला आपल्याला हा सेवा करायची. हे लक्षात ठेवा. हे एकच सेवा आहे आपल्याला. या सेवेने तुमचे सर्व प्रश्न सुटतात. कारण बघा, गुरु माऊलींनी सुद्धा सांगितली, ज्यांचे प्रश्न सुटत नाहीत ना त्यांनी ही सेवा करा. 2 अगरबत्त्या लावून आणि ते पाणी तिथं तीर्थ ठेवून. हे आपल्याला सेवा गुरु माऊलींनी सांगितली. तुम्ही बघा, दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये ही सेवा सांगितली. ती सेवा तुम्ही करा. याने तुमचे नक्कीच प्रॉब्लेम सुटणार आहेत. वास्तुदोष कमी होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहेत. तर ह्या सेवा आपल्याला सकाळ संध्याकाळ जशा जमेल तशा करायच्यात. तसेच तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्तसुद्धा काही सेवा तुम्ही करत असाल तर त्या कंटिन्यू करून ही सेवासुद्धा तुम्ही करू शकता. किंवा ते सेवा केली तरीही तुम्हाला काही हरकत नाही. कारण स्वामींच्या सर्वच सेवा ह्या सर्वश्रेष्ठ असतात. त्यामुळं नामस्मरणात कशी ताकद असते ना, त्यामुळं आपल्याला नामस्मरणाची सेवाही करायची असते. त्यामुळे स्वामींचं नामस्मरण घेत राहा. स्वामींचं नामस्मरण घेतलं तर तुमच्या सर्व समस्या ह्या दूर होतात. त्यामुळं नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे स्वामींचं नामस्मरण करा. तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं सुद्धा नामस्मरण करा. अशा प्रकारे आपल्याला ही एक सेवा करायची आहे. या सेवेने तुमचे नक्कीच सर्व प्रश्न सुटतील. आणि तुम्हाला या सेवेने अनुभव आला असेल तर आम्हाला नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.